छत्रपती संभाजीनगरमधील या शेतात अजब चमत्कार. पेरणी करताच दिसलं असं काही की शेतकरी पळाला. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. नेमकं या शेतात असं काय घडलं? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोनवाडा गावातील ही घटना सध्या अनेक शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. गावापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात घडलेल्या या प्रकाराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुरुवातीला ही बाब फारशी कुणाच्या लक्षात आली नाही. पेरणी झाली, पाऊस झाला आणि सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असल्यासारखं वाटत होतं. पण काही दिवसांनी जे चित्र समोर आलं त्यानंतर या शेताबद्दलची चर्चा वेगाने पसरू लागली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेत हे एका नोकरदार शेतकऱ्याने बटाईने दिले होते. योग्य वेळ पाहून जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी जशी काळजी घ्यावी तशी सर्व काळजी घेण्यात आली होती. हवामानही साथ देत होतं. पावसाचीही कमतरता नव्हती, त्यामुळे पीक चांगलं उगवेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र दिवस पुढे सरकत गेले आणि अपेक्षेप्रमाणे पीक उगवतच नसल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला कदाचित उशीर होत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण आणखी काही दिवस उलटले तरीही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली. नेमकं चुकलं कुठे हा प्रश्न त्यांनाही पडला. या परिस्थितीनंतर संबंधित बियाणे विक्रेत्याला शेतात बोलावण्यात आलं. संपूर्ण परिस्थिती त्याला दाखवण्यात आली. पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाईची भीती वाटल्यामुळे त्या विक्रेत्याने पुन्हा एकदा संपूर्ण बियाणे मोफत उपलब्ध करून दिले. त्यानंतर पुन्हा नव्याने पेरणी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा देखील सर्व नियम पाळूनच पेरणी करण्यात आली. पुन्हा योग्य ओल असताना बियाणे टाकण्यात आले. यावेळी तरी पीक उगवेल अशी सर्वांना आशा होती, कारण पाऊसही सातत्याने पडत होता आणि जमिनीत ओलावाही पुरेसा होता. त्यामुळे आता सर्व काही सुरळीत होईल असं वाटत होतं. पण दिवस उलटत गेले आणि पुन्हा एकदा तेच चित्र समोर आलं. पीक काही उगवत नव्हतं. एवढंच नाही तर आजूबाजूच्या शेतांमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढू लागलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी तर कोळपणीची कामही सुरू केली होती. पण या शेतात मात्र वेगळीच परिस्थिती दिसत होती. ज्यांनी हे शेतात पाहिलं त्यांनाही आश्चर्य वाटलं, कारण एका बाजूला परिसरातील शेत हिरवीगार दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला या शेतात ना पीक उगवत होतं ना साधं गवत सुद्धा दिसत होतं. ही बाब अनेकांसाठी गोड पडली. नेमकं असं का होत आहे याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. यामुळे या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या पोस्टमध्ये कोणतंही कारण निश्चित सांगितलेलं नाही. उलट योग्य माहिती असलेली व्यक्तींनी या दुर्मिळ परिस्थितीबाबत योग्य सल्ला द्यावा अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे ही घटना जशीच्या तशी लोकांसमोर आली आणि अनेकांनी यावर आपापली मतं व्यक्त करायला सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेला चमत्कार म्हटलं गेलं असतं तरी पोस्टमध्ये कोणताही निष्कर्ष देण्यात आलेला नाही. या शेतात नेमकी कोणती समस्या आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तज्ज्ञांचा अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापेक्षा योग्य तपास आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातं. आजही अनेक शेतकरी या घटनेकडे उत्सुकतेने पाहत आहेत, कारण योग्य पाऊस, योग्य वेळी पेरणी आणि दुसऱ्यांदा नवीन बियाणे वापरूनही अशी परिस्थिती निर्माण होणं ही सामान्य बाब नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात अजूनही प्रश्न कायम आहेत. या संपूर्ण घटनेमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी यामागचं कारण विचारलं, काहींनी आपले अनुभव सांगितले, तर काहींनी मातीची तपासणी, पाण्याची तपासणी आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला. मात्र या सर्व चर्चांमध्ये अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. म्हणूनच या घटनेकडे पाहताना अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य तपास होणं गरजेचं आहे. शेतीमध्ये अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे अशा अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामागील नेमकं कारण तज्ज्ञांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकतं. आणि आता शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर ज्या प्रकारे ही घटना व्हायरल होत आहे ती कोणत्याही अधिकृत यंत्रणेने प्रसिद्ध केलेली माहिती नाही. ही माहिती संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करून मांडली असून आपल्या शेतात दोनदा पेरणी करूनही ना पीक उगवलं ना गवत आलं अशी परिस्थिती सांगत कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून योग्य सल्ला मिळावा या उद्देशाने मदतीचं आवाहन केलं आहे.